सर्व खंगावकर कुटुंबियांच्या वतीने मी त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देते. आज दादा खरं तर खंगावकर साहेब मुंबईला आहेत, नाहीतर इथे पहिल्या रांगेत तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी वकील साहेब दादाच असते. आणि आवर्जून त्यांचा मुंबईवरून सकाळपासून फोन मला होता, बाळासाहेब काकांना होता, विराजदार गुरुजींना होता की कितीही उशीर झाला तरी कुंडलवाडीचा कार्यक्रम आणि उद्याची बँकेच्या संबंधी मीटिंग संपवून आपण कुंचलीकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहा. चंदू पाटील खूप सविस्तर बोलले. सगळ्यांबरोबर जे कुंचलीकर साहेबांचे संबंध आहेत त्यावर त्यांनी उजाळा टाकला. तुम्ही म्हणालात वकील साहेब माझे मित्र आहेत, मी त्यांच्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे. आदरणीय दादा कुंचलीकर साहेबांपेक्षा 10 वर्ष सिनियर आहेत, पण दादाही म्हणतात की वकील साहेब माझे मित्र आहेत. म्हणजे जो मनमिळावू स्वभाव त्यांचा आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जी भावना आहे की सिनियर असेल की ज्युनियर असेल पण मित्रासारखे वकील साहेब वाटतात. काही लोक दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये एका गायडिंग लाईट प्रमाणे असतात. ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्यांच्या संपर्कात ते येतात ते ब्रिंग लाईट टू देअर लाईफ्स. आणि मला वाटतं कुंचलीकर साहेबांचा तो स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्या 20 वर्षांची पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून प्रॅक्टिस असेल किंवा त्यानंतरची त्यांची वकील म्हणून जी त्यांची कारकीर्द आहे त्यामध्ये अनेक जणांची त्यांचा जिव्हाळ्याचा प्रेमाचा असा संबंध जुळत गेला. आणि आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं. मलाही त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळालेलं आहे. जिल्हा परिषदेची मी सदस्य झाल्यानंतर पहिल्यांदा गुरुजी दादांनी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी त्यांच्या मला पाठवलेलं होतं. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं अतिशय जवळून मला मार्गदर्शन मिळालेलं होतं. आणि याही पुढे आमच्या सदिच्छा आहेत. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्याला उदंड आरोग्य लाभो आणि वेळोवेळी आम्हाला आपलं मार्गदर्शन असंच मिळत राहावं. आपला परिवारही अतिशय सुंदर आहे. आपल्या परिवाराची सतत प्रगती होत राहावी या निमित्ताने ही सदिच्छा मी व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.